पोचतोय जमिनीवर जगतो आम्ही त्याच्यावर फुलांना पोचतोय जमिनीवर रत्न मोत्याचं त्याच्यानं आम्हाला लावलं बसलाय विष्णू कमलावर बसलाय विष्णू कमलावर फुल्याला पोचतोय समुंदर देवाची कृपा आम्हावर फुल्याला पोचतोय समुंदर जगतो आम्ही त्याच्यावर फुल्याला पोचतोय समुंदर देवाची कृपा आम्हावर फुल्याला पोचतोय जमिनीवर जगतो आम्ही त्याच्यावर फुल्याला पोचतोय जमिनीवर हे देवाची कृपा आम्हावर फुल्याला पोचतोय समुंदर जगतो आम्ही त्याच्यावर फुल्याला पोचतोय समुंदर देवाची कृपा आम्हावर फुल्याला पोचतोय जमिनीवर जगतो आम्ही त्याच्यावर फुल्याला पोचतोय थँक्यू 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 डीजे थँक्यू सो मच मयूर. खूप चांगलं गीतवादन आणि पहिल्याच सामन्याचा टॉस मैदानाच्या आतमध्ये झाला आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने जाते आणि सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने जात असताना एका बाजूला डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूर डोकरादेवाचा आशीर्वाद घेऊन इथं तो संघ आला आहे, तर दुसऱ्या बाजूला जय संतोषी माता JSM बोळीन म्हणजेच त्या संतोषी मातेचा आशीर्वाद घेऊन एक संघ आला आहे. आणि हे येत असताना आई भवानी मारंबळपाडा या संघानं आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये जिथे आई भवानी मातेची कृपा आहे अशा विभागामध्ये ते आलेले आहेत. आता या दोन संघांवरती कोणाची कृपा कशी होणार आहे येणारी काळबेल सांगणार आहे. तरी दोन्ही संघांना देऊयात आपल्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या दोन्ही संघांसाठी. आणि पहिली सलामीची आरंभीची प्रारंभीची पूर्वादाची बोहनीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण अतिशय दमदार आयोजन. विद्यमान सामना दोन डोळक्यामध्ये कलगीतुरा यादवी धुमत चक्री चकमक जुगलबंदी आतषबाजी हमरी तुमरी रस्सीकेच दोन बलाढ्य संघ एक लेट्स प्ले. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबक्या गौरी नारायणी नमस्तुते. सर्वप्रथम गडाराला वंदन करून आई जीवदानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन भवानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य देव शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी भरत मोरे येथे आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतो. आमच्या साथीने जोडलेले आमचे साथी समालोचक मित्र मृदुल मेहर यांचं हार्दिक स्वागत. कौसुब मेहर आपलं सहर्ष स्वागत. आमचे डिजिटल स्कोरर शुभम आपलं स्वागत आहे आणि आमचे मॅन्युअल स्कोरर हर्षद आपलं सुद्धा स्वागत आहे. आमच्या साथीनं आमच्या वाणीला रंग भरण्याचं कार्य वाणीला साथ देण्याचं कार्य ज्यांनी केलंय आमच्या आवाजाची त्यांनी स्वतःहून काळजी घेतली असे DJ मयूर साऊंड पार्टनर त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आणि आमची सर्वांची लाडकी अशी लोकप्रिय आमची टेक्निकल कमिटी ती म्हणजे आमची DBN लाईव्हची आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. धनंजय मांगेला कार्तिक आणि नयन हे आमचे 3 मेंबर्स आहेत जे संपूर्ण हे टेलिकास्ट करतायत. वेलकम आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आणि मंचाच्या खेळपट्टीच्या दिशेने उपस्थित असणारे आमचे 2 ऑफिशियल अंपायर एका बाजूला खंबीर म्हणजेच गंभीर पाटील त्यांच्या साथीनं खालिदबाई आपलं सुद्धा स्वागत आहे. आलेल्या खेळाडूंचं सुद्धा स्वागत आलेल्या मान्यवरांचं स्वागत घेऊन जातोय त्या रणधुमाळीकडे जी रणधुमाळी आज आपल्याला प्रत्येक सामन्यादरम्यान बघायला मिळणार आहे. डोकरादेव म्हणजे DCC मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्यांच्यासमोर JSM भल्या भल्या संघांना धूळ चालत असताना भल्या भल्या संघांना स्पर्धे बाहेर टाकत असताना हे 2 संघ पुढे आलेत.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धाब्यासाठी गेलाय. पहिलं षटक संपल्यानंतर पहिल्या चेंडूचा खेळ झाला, त्यानंतर 7 धाबा धावफलकावरती आहेत. मनामध्ये काय आहे तेच खेळामध्ये दिसणार आहे. आता खेळामध्ये काय दाखवायचं ते मनामध्ये आणलंय की आपलं असंच सगळ्यांनी घेऊन आलेले आहेत. मनामध्ये विचारत ऑन साईडला नो बॉल आणि नो बॉल वरती केली आहे चौकाराची शिक्कामोर्तब. चेंडू सी मारे का पार, चौकार. पालघर या जिल्ह्यात विरार शहरात नाव गाजतंय या चषकाचं. पालघर या जिल्ह्यात विरार शहरात नाव डीसीसीचा अंपायर तर आमच्या मंचावरती आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्हाला माहितच नव्हता, कारण इथून पहिला नो बॉलचा आवाज आलाय, चौकार आला. इन्व्हॉल्वमेंट आहे. हो पुन्हा एकदा नो बॉल आहे. कर्णधाराकडून होत आहे चुका. कर्णधाराला आधाराची गरज आहे. आधार देण्यासाठी आता जय मिस्त्री त्याच्याशी नवे दिनेश गुप्ता आणि आशुतोष प्रभुळकर चर्चा करतायत की नक्की काय कशा प्रकारे चेंडू हाताळले पाहिजेत. 14 धावा धावफलकावरती फक्त एका चेंडूचा खेळ झाला. मृदुल मेहरने खूप चांगलं आपल्या वाणीतून रिझवलं. आज कौस्तुभचा सुद्धा काही वेळासाठी आम्हाला सहवास लाभणार आहे. काल दीपेश माने आले होते, त्यांचा सुद्धा सहवास आपण ओव्हर नाही झाली आणि ॲडव्हर्टाईज झाली. केदार यांच्या जवळून जात आहेत. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज घेऊन चेंडू डिक्लेअरच्या दिशेने गेला. सिंगलदा देताना पाहायला मिळते. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 15 धाबा धावफलकावरती आहेत. 15 रन्स ऑन स्कोरबोर्ड. बघा या मॅचला सुद्धा मजा येणार आहे. फक्त रखरखत ऊन जोपर्यंत खाली येत नाही तोपर्यंत जास्त गरमाई हे खेळाडू दाखवणार नाही. ऑन साईडला ओ व्हॉट अ शॉट. चिरागने मात्र कोणालाही राग न येणारा फटका इथं मारलाय. चेंडू गेला सीमारे का पार, चौकार. भवानी चषक ठेवलाय यो मारंबल पाडा गावात. आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबल पाडा गावात. भवानी चषक ठेवलाय यो मारंबल पाडा गावात. मारंबलपाडा गावामध्ये आई भवानी चषक आहे. ही बिग बॅश लीग आहे. ती सर्वांच्या आठवणीत राहणारी आणि सर्वांच्या मनाला आवडणारी स्पर्धा म्हणून पुढे आलेली आहे. पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. त्याच्यामध्ये पहिल्या इनिंगचा खेळ 19 वरती बिनबाद 1.4 षटकांचा खेळ झालाय आणि पुढे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. जयने चेंडूला अडवलं तोपर्यंत सिंगल येते. 20 धाबा धावफलकावरती आहेत. रोहित पुढील चेंडू. ओहो बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. जास्त दुसरी घेणार आहे चेंडू. केतन मेहर बाद. पहिल्या विकेटचं बदन, पहिला हादरा. शिवरायाची घेऊन आना पोर खेळतान मैदानान. मारती चौकार षटकार या मारंबल पाडा गावान. आई भवानी संघाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाच. आई भवानी संघाने सामने ठेविले पाहुणे. नवीन फलंदाज आकाश मैदानाच्या दिशेने येतोय. पहिल्या विकेटचं पतन झालंय आणि पुन्हा एकदा केतन मेहर यांच्याकडून निराशा. यानंतर होणारी मॅच तेजस 11 आणि अष्टविनायक विरार दोन्ही कर्णधार आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी येऊन थांबायचंय. तेजस 11 आणि अष्टविनायक विरार दोन्ही संघाचे संघनायक आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी येऊन थांबायचंय. ओ फुल टॉस आणि त्या चेंडूला फक्त दिशा दिली गेली आहे. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. एकच धाव येताना पाहायला मिळते आणि एका धाव्याने धावफलक पुढे जाणार आहे. बघा स्वरूप दाभाडेने वेगवान. येस केतन आणि सर्व खेळाडू आपण डगआउटमध्ये या. कुणीही डगआउटच्या बाहेर थांबू नका. आजचा दिवस ही शिस्त आपल्याला पाळायची आहे, कारण शेवटचे काही सामने आहेत. आजचा अंतिम दिवस आहे. काल अष्टविनायक विरारने खूप चांगला परफॉर्मन्स शेवटी जाता दिला. सगळ्यांना थंडी वाजत होती त्यावेळेला त्यांना मात्र ओहो यावेळेला इनसाइड आउट. चेंडू कुठे पडलाय? तर चौकार आहे की षटकार? षटकाराला तर थारा नाही आहे. काय चौकार इथे मिळेल का? गंभीर चेक करायचंय. चला चेक केलं जाणार आहे नक्की. चेंडूचा टप्पा कुठे पडला? यस स्क्रीनवरती दाखवलं जाईल. फुलटॉस बॉल, त्याला इनसाइड आउट खेळायचं होतं. चेंडू डायरेक्टली कुठे पडला? थँक्यू मयूर थांबवतोय. कदाचित मयूरच्या आवाजाने तो टप्पा तर बदलणार नाही ना, त्यामुळे थांबवतोय. बघूयात नक्की कुठे पडलाय. आता पाटी म्हणजे कुठे? लाईनच्या अलीकडे की पलीकडे? आड्याल की पड्याल?
शाब्बास तर सगळेच बोलतायत. ओ फलंदाज बाद. येस, लाईन वरती बॉल पडलाय आणि त्यामुळे हा फलंदाज बाद आहे आणि चिरागला मैदान सोडावं लागेल. कमबॅक केलाय, मोठा कमबॅक आहे हा. जे चौकार आले त्या चौकारानंतर केलेला हा पलटवार आहे. सगळ्यांनी डगआउटमध्ये बसा. डगआउटमध्ये जर का आपले प्रशंसक कोणी असतील किंवा प्रेक्षक दर्शक काही असतील त्यांना सुद्धा विनंती, आपण डगआउटमध्ये बसा. साहेब आपण सुद्धा या आतमध्ये. व्हॉलंटियर्स आपण गाईड करा तिथल्या सर्व खेळाडूंना कुठे बसायचंय. स्वरूप दाभाडेने ब्रेक थ्रू मिळून दिलाय. 22/2, 2.3 षटकांचा खेळ झाला. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. जयेश वैती नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. पेशाने शिक्षक आहेत परंतु जयेश एक खो खो पट्टू सुद्धा होते. आता खेळण्याची तेवढी संधी नाही मिळत परंतु त्यांची फिटनेस जी आहे ती तुम्हाला बघूनच कळेल. ऑन साईडला जाणारा हा चेंडू एका धाब्यासाठी सिंगलसाठी गेलाय. सिंगल धाव येते. आमच्या प्रवीण पाटील बाली आणि मनीष घरतने काल 7 वाजल्यानंतरचा पूर्ण तो काही वेळ होता तो गाजवला. आज बहुतांश जणांच्या स्टेटसला त्यांचाच डान्स आहे, त्यांचंच ते कोळी नृत्य आहे. आता कालचे ते माहुरी पकडली ती कुठे गेले अजून माहित नाही पडत आहे. हो डाऊन दी ग्राउंड, वाडा शॉट, शानदार स्ट्रोक आकाशच्या बॅट मधून येतोय. दणदणीत खणखणीत प्रहार, चेंडू सीमारेखा पार, चौकार. शिवरायाची घेऊन आना पोर खेळताना मैदानान मारती चौकार षटकार या मारंबल पाडा गावान. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, वेगवान फटका मारला गेला आणि चेंडू सीमारेषा गाठत असताना चौकार आलाय आणि 4 धाबा. पुन्हा एकदा कोणतीच संधी नाहीये. केतन गेला, चिराग गेला म्हणून आकाश आहे ना. आकाश आहे तर सगळं काय मुमकिन आहे. आकाशने लगातार 2 चौकार मारलेत. आई भवानी संघाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाच. आई भवानी संघाने सामने ठेविले. थँक्यू. आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 208 चौकार आले. विशाल पहिल्या वर्षाला आपण किंवा दुसऱ्या वर्षाला किती चौकार हायेस्ट मारले होते? 358 आय थिंक. 358च्या आसपास चौकार या स्पर्धेमध्ये आले होते आणि तो उच्चांक होता बाकी सर्व स्पर्धांच्या कंपॅरिझन मधला. ज्यावेळेला कंपेअर केलं गेलं बाकीच्या स्पर्धांशी त्यावेळेला सर्वाधिक जास्त चौकार सीझन 2 मध्ये आई भवानी बारंबलपाडा बिग बॅश लीग मध्ये येतात. नो बॉल आणि त्यानंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. फक्त एकच धाव मिळेल. साहिल भोईर बटर आमचे डीजे मास्टर आमच्या साथीनं आहेत. मयूरची कमी जाणू देत नाहीत ते. दुर्तास जयेशला हा एक गिफ्ट स्वरूपाने चेंडू आला होता, त्याला व्यवस्थित ते परकू शकले नाहीत. त्यानंतर स्क्वेअर कट काढण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दिलीने एका धाब्यासाठी चेंडू पाठवलाय. पहिल्या दिवसापासून आतापर्यंत जो काही माहोल बनलाय तो माहोल कमी व्हायचं नाव घेत नाहीये. अजूनही तेच वातावरण आहे, त्याच रंगामध्ये, त्याच ढंगामध्ये, त्याच स्वरूपाचं ॲटमॉस्फिअर आपल्याला बघायला मिळतं. 34/2, 4 चेंडूचं अजूनही खेळणं शिल्लक आहे. पहिलं षटक मार्गस्थ, 34 षटक मार्गस्थ दिनेश गुप्ताचं पहिलं षटक आहे लेग स्टंपच्या बाहेर. आज JSM कुठेतरी त्या रंगामध्ये दिसत नाहीये जो खेळ त्याने पहिल्या दिवशी दाखवला होता. पुन्हा एकदा वाईट. उजव्या हाताच्या गोलंदाजासाठी डाव्या हाताचा फलंदाज नेहमीच त्रासदायक ठरलाय, पण डावखुऱ्या गोलंदाजासाठी काय उजव्या हाताचा फलंदाज कधी त्रासदायक ठरताना बघितलंय का? खूप कमी वेळेला. ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये डावखुरा लेफ्ट हँडर बॉलर खूप इफेक्टिव्ह कामगिरी करत असतो, परंतु ज्यावेळेला लेफ्टी बॅटर बॉक्समध्ये खेळतो त्यावेळेला उजव्या हाताच्या गोलंदाजाला थोड्याशा अडचणी येताना आपण अनेक वेळा बघितल्यात. मग तो कोणताही गोलंदाज असो. तुर्तास सिंगल आली. 37 वरती धावफलक जाऊन पोहोचले. पहिल्या मॅच मध्ये 40च्या आसपासचं धावफलक दिसायला लागले. ओ इथे तर उजव्याला सुद्धा आकाश समोर असताना लेग स्टंपच्या बाहेर चेंडू निघून गेला
आणि तिथे एक्स्ट्राचर पण एक धाव धावफलकामध्ये ऍड झाली. सिंगलने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला. आशूने चेंडूला अडवलं, तोपर्यंत एक धाव डाऊन कंप्लीट केली जाते. हो ऑन साइडला खेळायचं होतं, चेंडू हातामध्ये, हातामध्ये रनआउटची संधी. पंच मात्र तिथे तटस्थ असताना सांगतात की कोणत्याही प्रकारे माझ्यावरती याचा प्रभाव नाही, कारण मला तर वाटतंय की इथे फलंदाज सुखरूप आपल्या क्रीजमध्ये पोहोचलाय. एक धाव तोपर्यंत धावून कंप्लीट झाली. 40 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. पहिलाच सामना 40 आहे. आज मयूर किती धावांपर्यंत धावफलक बघायला मिळेल, म्हणजे 40, 50, 55, 60 की त्याच्यापेक्षा त्याच्या पलीकडे. एकूण 60 धावा, 58 धावा आपण हायेस्ट बघितल्यात. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईटची सांगता होतीये. काल 58 धावा आगाशीने मारल्या होत्या. इथे धावचीच्या रूपाने फलंदाज बाद होतील आणि फलंदाज बाद होत असताना धावफलक थांबलंय 41 वरती. 42चं लक्ष ठेवलं गेलं जयसिम बोळींच्या संघासमोर. थँक्यू. आमचे पंकज केदार वाट बघतात कर्णधारांची, कधी येत आहेत नाही. आम्ही टॉस उडवतोय. टॉस का बॉस मध्ये आमचे दोन्ही धुरंधर खेळाडू आणि मान्यवर पंकज आणि केदार यांना आपण टॉस का बॉस मध्ये बघू शकता. जहा ना पोहोचे कॅमेरा वहा कॉमेंटेटर पोहोच जाते, असं ते ठिकाण आहे. चला या दोन्ही कर्णधार तेजस 11 आणि अष्टविनायक विरार. अनिकेत मुळे आज कर्णधार बदलतात का बघावे लागतील. कॅमेरा आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये आहे. क्या बात आहे. नयन तांडेल याच्या नजरा अखेरकार आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये आलेल्या आहेत. बघा सगळ्यांच्या डोक्यावरती ती टोपी आहे जी आज सगळ्यांना कंपल्सरी घालायची आहे, अनिवार्य आहे, बंधनकारक राहील. या दोन्ही कर्णधार अष्टविनायक विरार दोन्ही संघ इथे उपस्थित आहेत. टॉस साठी लगेच यायचंय. विमल आज का कप्तान आप हो? परसों हमने मिस किया है. चला विमल आलेत. वसई विरार बॉक्स अंडर क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत. मॅच संपल्यानंतर आपण सुद्धा मंचावरती यायचंय असं आयोजन कमिटीच्या वतीने सांगण्यात आले. क्या बात है. सनस्क्रीन के साथ नाइट का टूर्नामेंट नहीं, ये नेचुरल लुक है. अनिकेत अष्टविनायक विरारचा कर्णधार कुठे आला की नाही? पत्तू, अनिकेत, अभि कोण येतोय? चला या लवकर. टॉस केला जाणार आहे. समोरच्या दिशेने वाढण्याचा प्रयत्न केतनने फॉलोथ्रू मध्ये अडवलाय. आता जीत आणि हार याच्यामधला फासला बनून उभा राहणारा प्रदीप आहे. JSM मधून प्रदीपचा खेळ पाहणं रोचक ठरणार आहे. जय मिस्त्रीचा खेळ बघणं रोचक ठरणार आहे. परंतु त्याबरोबर केतन, जतीन यांची षटकं सुद्धा तितकीच निर्णायक असणार आहेत. काल आपण 6-18 मॅच बघितली होती. 1 बॉल 4 वरती आली होती. 1 चेंडू 10 धावांची मॅच. मनीष इंदळकरचे प्रयत्न सर्वांनी आपण बघितले, परंतु शेवटी तो चेंडू हातामध्ये गेला आणि आडला गेला. हो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. दुसऱ्या चेंडूवरती ब्रेक थ्रू. फर्स्ट विकेट डाऊन. जय मिस्त्री डिपार्ट्स. संघाने सामने ठेविले पाहुनी आदर्श गावाच. आई भवानी संघाने सामने ठेविले पाहुनी आदर्श गावाच. आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबल पाडा गावात. आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबल पाडा गावात. आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबल पाडा गावात. आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबल. थँक्यू डीजे. आणि आता समोर जाणारा चेंडू तिथे कव्हरच्या रिझर्व्हमध्ये गेला आणि अडला. जयेशने खूप चांगल्या रीतीने तिथे चेंडूला अडवलं, फिल्डिंग केली. तोपर्यंत एक धाव
धावून कंप्लीट गॅप मधून प्रदीपच्या बॅट मधून येतोय दणदणीत खणखणीत प्रहार चेंडू सीमारे का पार चौकार. भवानी संघाने सामने ठेविले पाहुनी आदर्श गावाच आई भवानी संघाने सामने ठेविले पाहुनी आदर्श गावाच. चला दोन्ही कर्णधार आलेले आहेत काय कौस्तुभ चला लवकर. पाहुण्यांच्या शुभास्ते टॉस केला जाणार आहे. अनिकेत मुळे आपण जॉईन व्हा. पंकज केदार आपण पाहुण्यांची माहिती द्यायची आहे. भावेश दादा मंचावरती उपस्थित आहेत त्याबरोबरीनं मारुंबलपाड्यातील समस्त ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. हॅलो चला जगन्नाथजी पाटील आपल्या शुभस्ते नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत. दोन कॅप्टन दुसरा सुपर सिक्सचा सामना जो आपल्या भेटीला आला गेलाय. तेजस 11 समोर अष्टविनायक विरार हे बॅटल समोरासमोर रंगणार आहे. टॉस आपण करतोय कॅमेरामॅन. जगन्नाथ बाबा यांच्या शुभस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन समोर तेजस 11 समोर अष्टविनायक विरार. येस विमल टॉस जिंकला काय निर्णय. आम्ही फिल्डिंगच करणार आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा तुला सुद्धा. तर अहवाल असा आहे की टॉस जिंकला तेजस 11 संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय अष्टविनायक विरार संघाला. घेऊन जाते सर्व आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने जेवढे बरंच सर जॉईन आहेत. थँक्यू. हो धन्यवाद कौस्तुभ. दुसऱ्या इनिंगकडे आपण आहोत. 10 धावा धावफलकावरती आहेत. प्रशुतोष प्रभुलकर फलंदाजी मार्कवरती ऑन स्ट्राईक. अमोघ त्याच्या साथीनं 2 षटकं संपली. 10 वरती 2 अशी सद्यस्थिती. 12-32चं इक्वेशन येऊन थांबलंय या मॅच मध्ये. यापुढील होणारी मॅच सुद्धा मोठी असणार आहे. काल ज्या वेळेला पहिली मॅच जिथे 50 पेक्षा जास्त धावा म्हणजे 51 धावा अष्टविनायक विरारनं बघितल्या आणि त्या 51 धावांचं बर्डन त्यांना पेलता झेलता आलं नव्हतं आणि तिथून ते पराभूत झाल्यानंतर त्यांनी जो काय कमबॅक केला होता तो अतिशय वाकडण्याजोगा होता. JKCC संघाला शेवटच्या सामन्यामध्ये खूप मोठी शिकस्त दिली आणि क्वालिफाय झाले होते. आणि त्याच्या अगोदर पहिल्या दिवशी शेवटच्या लॉटमध्ये तेजस 11ने निर्विवाद वर्चस्व निभवत असताना क्वालिफाय केलं होतं. आणि ते वातावरणच वेगळं होतं संध्याकाळच्या सत्रामधलं. आणि आमच्या मयूरचं ऑब्झर्वेशन निरीक्षण हेच सांगतंय की तिथे थोडीशी बॉडी लँग्वेज ढिली झाली होती, लेझी झाली होती. आमचे पंकज काल बाहेरून क्षेत्ररक्षण लावत होते तरी सुद्धा सामना काही बाजूने झुकू शकला. डाऊन द ग्राउंड व्हाट अ शॉट. शानदार स्ट्रोक अमुकच्या बॅट मधून येतोय. शानदार चौकार. आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबल पाडा गावात. आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबल पाडा गावात. धन्यवाद. 16 वरती 2. 3 चेंडूचा खेळ झाला. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू हा वेगवान चेंडू आहे. वाईटची सांगता होती. इक्वेशन 9 चेंडूवर 25 वरती येऊन थांबले. 9-25च्या इक्वेशनला जर भेदायचं असेल तर येणाऱ्या 3 चेंडूवरती 3 चौकार दाखवावे लागतील. आणि ओहो पहिला काय जबरदस्त फटका होता. डायरेक्ट हिट काम फिट. आशुतोष प्रभुलकर डिपार्ट्स गॉन. शिवरायाची घेऊन आना पोर खेळताना मैदानाना. माती चौकार षटकार या मारंबल पाडा गावानं. थँक्यू DJ.
ॲक्शन रिप्लेमध्ये बघूयात कशा प्रकारे हा चेंडू अडवला तर हो फॉलो थ्रूमध्ये फिल्डिंग करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर समोरच्या दिशेने टाकलेला हा चेंडू डायरेक्टली यष्ट्यांवरती आणि फलंदाज बाद. स्वरूप दाभाडे नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येत आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू अडवला गेलाय. कुणाल हो कुणाल जोपर्यंत चेंडूला अडवतील तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. आज कसं आहे माहिती आहे का, 12 टीम आहेत, 11 मॅच होणार आहेत. एक पाऊल पुढे टाकलं म्हणजेच एक मॅच जिंकलात तर तुम्ही 6 मध्ये येणार. तिथून दुसरं पाऊल पुढे टाकलं तर तुम्ही 3 मध्ये येणार आणि तिसरं पाऊल पुढे टाकलं तर तुम्हाला कदाचित फायनल भेटणार आणि 4 पावलं चालल्यानंतर तुम्हाला फायनल जिंकता येणार आहे. आणि ही पावलं सोपी नाही आहेत. याच्यासाठी खूप मोठा खडतर तुम्हाला प्रवास जो आहे तो कंप्लीट करावा लागणार आहे. स्वप्नीलच्या हातामध्ये चेंडू आहे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी तो आलाय. 6-23च्या इक्वेशनमध्ये 19 वरती 3 अशी सद्यस्थिती आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू अडवलाय आकाशनं. धावचीची संधी, फलंदाज बाद, अमोघ डिपार्ट्स. आई भवानी संघाने सामने ठेविले पाहुनी आदर्श गावाच. आई भवानी संघाने सामने ठेविले पाहुनी आदर्श गावाच. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज केतन मैदानाच्या दिशेने येतोय. थोडेसे खांदे मजबूत आहेत कारण आता प्रत्येक चेंडूवरती चौकार मारण्याची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी स्वरूप दाभाडेने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु बॅट आणि बॉलचा खासा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. अष्टविनायक विरार आणि तेजस 11. टॉस कोणी जिंकला होता? तेजस 11 ने टॉस जिंकला आणि फिल्डिंग स्वीकारली. आपण तयार राहायचंय आणि ज्यांची बॅटिंग आहे त्याने बॅट्समन तयार ठेवायचे. नागेश आलाय का? स्वाभाविक होतं नागेश येणार नाही पण काल एन्जॉय केलं नागेशने. रंगत आणली होती मॅचमध्ये. हसता हसता विकेट येत होत्या. अडवण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडूला फेकलं गेलं. हितेश होळकर प्रतीक आलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला DCC नवापूर या संघानं आणि पराभवाच्या छायेमध्ये संघ जातो जयसिंग. वसईविरार बॉक्स अंडर क्रिकेट असोसिएशनचे सदस्य तेजस म्हात्रे, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. वेलकम. तेजसचे मेंटॉर परवा देवेंजी खेळत होते. मॅच समरी खूप चांगला खेळ तिथे चिरागचा दिसला. 14 धावा 41 वरती 3 झाल्या. त्यावेळेला 11 धावा या आकाशने केल्या. आकाशचे ते चौकार बघण्यासारखे होते. केतनने प्रभावित केलं नाही. दुसऱ्या बाजूला गोलंदाजीमध्ये जर आपण बघितलं तर पहिलं षटक खूप चांगलं होतं निखिलचं. सेकंड इनिंगमध्ये जर आपण बघाल तर 7-7-3 त्या व्यतिरिक्त कोणीही दुहेरी अंक गाठलेला नव्हता. आणि गोलंदाजीमध्ये केतनने केलेला स्टार्ट, कुणालने केलेली ती दिलेली ती साथ खरोखर वाखाणण्याजोगी होती. जतीनने मध्ये टाकलेला एक्सपेल तिथे एक चौकार जरूर दिसला पण 20 पर्यंतच मजल मारता आली. हार्ड लक JSM. आपण खूप